कोल्हापुरातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांचा 40 लाख रुपयांची लाच मागितल्याचा दावा करणारा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना उपनेते संजय पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। गेल्या 4 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्यामध्ये कोल्हापूरचे आमदार क्षीरसागर आणि त्यांचे सहकारी टक्केवारी आणि 40 लाख रुपये उल्लेख आहे। त्या व्हिडिओ संदर्भात एक जबाबदार यंत्रणेकडे मी आणि विजय देवणेंनी तक्रार केलेली आहे। परंतु नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणतात तो एआय असू शकतो। दादा माई तुम्हाला विनंती आहे, तपास यंत्रणेवर कुठला परिणाम होऊ नये ह्याची आपण दक्षता घ्यावी। ह्याच व्यक्तीला शिवसेना प्रमुखांनी माननीय पक्षप्रमुखांनी भरभरून दिलं। त्या व्यक्तीने आमचा दादा घात केलाय, तुमचा तर भविष्यात होणारच आहे। ह्याच व्यक्तीने आपल्यावर ईडीची चौकशी करा अशी मागणी केली होती। आपली दादा आपली चौकशी करा म्हणून। भाजपचे मोदी साहेबांवर ही लाट नाही आहे, ते आलेले पुरातून होंडके आहेत ह्याच व्यक्तीने म्हटलेलं आहे। आणि अशा व्यक्तीच्या बाबतीत आपण हस्तक्षेप करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे। तपास यंत्रणेवर कोणताही परिणाम होणार नाही ह्याची आपण दक्षता घ्यावी अशी पुन्हा तुम्हाला विनंती करतो।